नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी प्राध्यापक निखिल स्वामी अकॅडमीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. बघा विद्यार्थी मित्रांनो, आज आपण मार्केटिंग मॅनेजमेंट सेकंड सेमिस्टरचा जनरिक कोर सब्जेक्ट आहे. सब्जेक्ट कोड आहे 201. ह्या सब्जेक्ट बद्दल आपण इन डिटेल डिस्कशन करणार आहोत आणि त्याचबरोबर आपण मार्केटिंग स्पेशलायझेशन तुम्ही घ्यायचं का नाही त्याबद्दल पण आपण डिस्कशन करणार आहोत. बघा आजच्या ह्या व्हिडिओमध्ये आपण मार्केटिंग मॅनेजमेंट, मार्केटिंग काय असतं, मार्केटिंगचं आपल्याला सब्जेक्टमध्ये कोणकोणता सिलेबस आहे, काय टॉपिक्स आहेत त्याचा पेपर पॅटर्न कसा असतो, त्याच्यामध्ये करिअर ऑपॉर्च्युनिटीज काय आहेत, कुठल्या टाईपचे जॉब आपल्याला असतात आणि कुठल्या टाईपचे कंपनीज आपल्याला जॉब देत असतात, हे सर्व आपण इन डिटेल आजच्या ह्या सेशनमध्ये बघणार आहोत. तर सेशन शेवटपर्यंत बघा विद्यार्थी मित्रांनो, खूप फ्रुटफुल सेशन आहे तुमच्यासाठी. तुम्हाला पूर्ण ऑल पर्स्पेक्टिव्ह भेटून जाणार आहे मार्केटिंग मॅनेजमेंट बद्दल. म्हणजे तुम्हाला दुसरीकडे शोधायची गरज नाही की मार्केटिंग घ्यायची की नाही घ्यायची. तर ह्या व्हिडिओ बघून तुम्ही क्लिअरली डिफाईन करू शकता की मार्केटिंग घ्यायची का नाही घ्यायची. ते असं इन डिटेल आपण बनवलेलं आहे सिलेबसचा व्हिडिओ. बघा सगळ्यात पहिल्यांदा आपण सब्जेक्ट कोड बघणार आहे. बघा हे सिलेबस आहे तुमचा सेकंड सेमिस्टरचा. त्या सेकंड सेमिस्टरच्या सिलेबसमध्ये 201 सब्जेक्ट कोड आहे तुमचा मार्केटिंग मॅनेजमेंट बद्दल. तर हे मार्केटिंग मॅनेजमेंट आपल्याला इन डिटेल बघायचं आहे. सगळ्यात पहिल्यांदा तुम्हाला जर याची पीडीएफ पाहिजे असेल, पूर्ण जी पीपीटी आपण बनवतो सब्जेक्ट वाईज, तर ती पीपीटी तुम्हाला आपल्या ऍप्लिकेशनवर भेटून जाईल. प्ले स्टोअरवरती तुम्ही आपलं काय करायचं, स्वामी अकॅडमी ऍप्लिकेशन डाउनलोड करायचं आहे. तिथं तुम्हाला फ्री मटेरियल सेक्शनमध्ये तुम्हाला हे पीडीएफ भेटून जाईल. तसंच iOS साठी तुम्ही क्लास प्लस नावाचं ऍप्लिकेशन डाउनलोड करू शकता. त्याचा ऑर्गनायझेशन कोड आपला हा आहे आणि वेबसाईटवरती डायरेक्टली जाऊन तुम्ही बघू शकता. त्याचबरोबर टेलिग्राम आणि व्हॉट्सअपची कम्युनिटी जॉईन करू शकता. तिथं पण आपण फ्री ऑफ कॉस्ट मटेरियल पोस्ट करत असतो. ठीक आहे. तर सगळ्यात पहिल्यांदा बघा आपल्याला आज चॅप्टर नंबर 1 आहे प्रोडक्ट बद्दल. व्हॉट इज द प्रोडक्ट. प्रोडक्ट आपल्याला माहित आहे. मार्केटिंग स्टार्ट विथ द प्रोडक्ट. बघा मार्केटिंग काय होते, एखादं प्रोडक्ट आपण जेव्हा इमॅजिन करतो तेव्हाच मार्केटिंग त्याची स्टार्ट होते. प्रोडक्ट बनवण्याच्या अगोदर आपण विचार करावा लागतो की कसं विकणार आहे, ऑडियन्स कोण आहे आपली प्रोडक्ट घेण्याची, ते सगळं आपण अनालिसिस करत असतो. बघा तर ह्या पर्टिक्युलर याच्यामध्ये चॅप्टरमध्ये आपण प्रोडक्ट नावाच्या चॅप्टरमध्ये इन शॉर्ट आपण सिलेबस बनवलेला आहे. क्रक्स त्याचं सगळ्यात पहिलं मिनिंग अँड रोल बघणार आहे. म्हणजे प्रोडक्ट काय असतं, त्याचं मिनिंग काय, रोल काय, प्रोडक्ट ऍज अ मार्केट ऑफरिंग काय देऊ शकतं, गुड्स, सर्व्हिसेस, ई प्रोडक्ट्स, अशा डिफरंट काय प्रोडक्टचे आपल्याला पॅटर्न्स आहेत, काय कॅटेगरीज आहेत ते आपण देऊ शकतो. देन प्रोडक्ट क्लासिफिकेशन्स आहेत, कन्झ्युमर वर्सेस इंडस्ट्रियल प्रोडक्ट्स आणि प्रोडक्ट हायरार्की, हे टॉपिक आहे आपण बघणार आहे. त्याचबरोबर आपण प्रोडक्ट डिसिजन्स घेणार आहेत. बघा प्रोडक्ट बनवण्यासाठी आपल्याला कुठल्या सेक्टरमध्ये जायचं आहे, हॉरिझॉन्टल एक्सपान्शन अँड व्हर्टिकल एक्सपान्शन असे 2 टाईप असतात. ते आपल्याला प्रोडक्ट लाईनमध्ये अनालिसिस करताना भेटून जातील. देन न्यू प्रोडक्ट डेव्हलपमेंट प्रोसेस काय असते, नवीन प्रोडक्ट डेव्हलप करायचे त्याची प्रोसेस काय असते. देन तुम्हाला ब्रँडिंग, पॅकेजिंग अँड लेबलिंग करावं लागतं. कुठलाही प्रोडक्ट बनवल्यावर तुम्ही असं डायरेक्टली विकू नाही शकत. तुम्हाला ब्रँडिंग करावं लागतं, प्रॉपर पॅकेजिंग करावं लागतं, लेबलिंग करावं लागतं आणि त्यानंतर तुम्हाला मार्केटिंग करावं लागतं. ते आपण बघणार आहे. देन सस्टेनेबल प्रॅक्टिसेस. आता बघा ग्रीन मार्केटिंगचा जमाना आलेला आहे, त्याच्यामध्ये तुम्हाला सस्टेनेबल मार्केटिंग पण फॉलो करायचे. तर ह्या फर्स्ट चॅप्टरमध्ये, प्रोडक्ट नावाच्या चॅप्टरमध्ये हे सगळं येणार आहे. म्हणजे मिनिंग, रोल, प्रोडक्ट डिसिजन आणि प्रोडक्ट क्लासिफिकेशन. दिस इज ऑल अबाउट. तुम्हाला जे सिलेबस दिले युनिव्हर्सिटीने ते पण दाखवणार आहे मी. त्यामध्ये तुम्हाला एकदम किचकटमध्ये बारीक पॉईंट्स दिलेले आहेत, बट ते कळणार नाहीत तुम्हाला. तर ते बारीक पॉईंट्सला आपण काय केलेलं आहे, क्लासिफिकेशन केलेलं आहे. तर हे इन शॉर्ट तुम्ही बघू शकता. त्यानंतर बघा सेकंड चॅप्टर आहे आपला प्राइसिंग. तुम्ही डिसाईड केलं प्रोडक्ट हे बनवायचं आहे, तर त्याची प्राइसिंग काय ठरवणार. प्राइस ठरवल्याशिवाय आपण विकूच नाही शकत ना, त्याच्यामुळे प्राइसिंग खूप इम्पॉर्टंट आहे आपल्याला. तर हे प्राइसिंग आपल्याला चॅप्टर काय सांगतं, इम्पॉर्टन्स ऑफ प्राइसिंग सांगतं, कशी प्राइसिंग ठेवली पाहिजे, डिमांड किती आहे त्या प्रोडक्टला, कॉम्पिटिशन आहे का नाही. देन प्राइस सेटिंग करण्यासाठी आपल्याला काय स्टँडर्ड असतात, ते स्टँडर्ड आपल्याला बघायचे आहेत. त्याचबरोबर स्ट्रॅटेजीज असतात, कुठल्या स्ट्रॅटेजीज फॉलो केल्या पाहिजे प्राइसिंग ठरवण्यासाठी. तर ते स्ट्रॅटेजीज दिले. जिओग्राफिकल म्हणजे लोकेशन वाईज, लोकल लेवलला काय विकलं पाहिजे, रिजनल लेवलला काय विकलं पाहिजे आणि नॅशनल लेवलला आणि इंटरनॅशनल लेवलला असे डिफरंट जिओग्राफिकल रिजन्स आपण क्लासिफाय करतो. त्यामध्ये प्राइसिंग काय असली पाहिजे ते आपल्याला ह्याच्यामध्ये शिकायला भेटतं. देन प्रमोशनल प्राइसिंग. आता बघा आपण स्वामी अकॅडमीमध्ये कोर्सेस वगैरे घेत असतो. आता मकर संक्रांतीची आपली ऑफर चालली आहे, त्यामध्ये आपण प्रमोशनल प्राइसिंग ठेवलेली आहे, म्हणजे डिस्काउंटेड प्राइस ठेवलेली आहे. त्यामध्ये तुम्हाला प्रमोशनल प्राइसिंग पण ठेवावं लागतं, ते त्याच्याबद्दल आपण जाणून घेणार आहे. देन डायनामिक प्राइसिंग, कधी कधी सर्ज प्राइसिंग आणि ऑप्शन प्राइसिंग पण असते. हे इन डिटेल आपण बघणार आहे सिलेबसमध्ये. त्याचबरोबर रोल ऑफ टेक्नॉलॉजी बघायचं आपल्याला. बिग डेटा आहे, मशीन लर्निंग आहे, आर्टिफिशियल इंटेलिजन्स आहे, त्याच्यामुळे हे प्राइसिंग मध्ये काय फरक पडतो का नाही ते आपल्याला इन डिटेल बघायचं आहे. त्याचबरोबर बघा आपल्याला हे इम्पॉर्टन्स ऑफ प्राइसिंग, प्राइसिंग स्ट्रॅटेजीज अँड रोल ऑफ टेक्नॉलॉजी इन प्राइसिंग, हे सगळं इन डिटेल सेकंड चॅप्टर मध्ये बघायचं आहे. दिस इज ऑल अबाउट द चॅप्टर नंबर 2. देन आहे आपल्यापाशी चॅप्टर नंबर 3. प्लेस. प्रोडक्ट बनवला आहे, त्याची प्राइस ठरवली आहे, आता विकायचं कुठं ते आपल्याला प्लेस सांगत असतं. डिस्ट्रीब्युशन म्हणतो आपण त्याला. चॅनल डिझाईन म्हणजे आता कुठं विकायचं, कुठले डिस्ट्रीब्युशन पार्ट पाहिजे, लोकल लेवलला, तुमचं डिस्ट्रिक्ट लेवल, रिजनल लेवल, ठीक आहे, नॅशनल लेवल, इंटरनॅशनल लेवल, असे डिफरंट हायरार्की असते, चॅनल्स असते. तुमचे रिटेलर्स टू होलसेलर पर्यंत पूर्ण स्ट्रॅटेजी तुम्हाला ह्या हायरार्कीमध्ये
मेन्शन करायचे. देन बघा लॉजिस्टिक डिसिजन म्हणजे ट्रान्सपोर्ट करायचे तुम्हाला ते बघणार आहे आपण. वेअर हाऊस कुठं स्टोअर करणार आहे, इन्व्हेंटरी त्याच्याबद्दल असते आपल्याला. ऑर्डर प्रोसेसिंग अँड डिलिव्हरी, किती वेळात तुम्ही ऑर्डर प्रोसेस करताय आणि डिलिव्हर करताय ते आपल्याला बघायचं आहे. रोल ऑफ टेक्नॉलॉजी, आयटी टेक्नॉलॉजी इन सप्लाय चेन मॅनेजमेंट ते बघायचं आपल्याला. देन ओमनी चॅनल मार्केटिंग म्हणजे इंटिग्रेशन ऑफ फिजिकल मार्केटिंग ऍज वेल एज डिजिटल मार्केटिंग, ह्या दोघांचं जे मिक्सिंग असतं त्यालाच आपण ओमनी चॅनल म्हणतो, ते बघायचं आपल्याला. तर हे थर्ड चॅप्टर मध्ये बेसिकली हेच आहे, चॅनल डिझाईन कसं करायचं, ठीक आहे, लॉजिस्टिक डिसिजन कसे घ्यायचे असते आणि ओमनी चॅनल मार्केटिंग बोथ फिजिकल प्लस ऑनलाईन ते कसं करायचं, हे सगळं ह्या थर्ड चॅप्टर मध्ये आहे. त्यानंतर बघा आपल्याला प्रमोशन, एखादा प्रोडक्ट आहे, प्रोडक्ट बनवला आहे, त्याचं प्लेस ठरवलं तुम्ही, प्राइसिंग ठरवली, बट त्याचं आपल्याला प्रमोशन पण करावं लागतं. ते प्रमोशन कुठं करणार, तर ते प्रमोशनल टूल कोणकोणते आहेत, ऍडव्हर्टायझिंग असेल, सेल्स प्रमोशन असेल, पब्लिक रिलेशन्स असतील, ठीक आहे, पर्सनल सेलिंग असेल, हे कुठं करायचे, काय करायचे सगळं बघणार आहे. ट्रॅडिशनल वर्सेस डिजिटल प्रमोशन बघणार आहे आपण. त्याच्यानंतर कम्युनिकेशन स्ट्रॅटेजीज बघायचं. आता बघा नवीन टेक्नॉलॉजी आली, सोशल मीडिया वगैरे, त्यामध्ये तुम्हाला कस्टमर सोबत काय कम्युनिकेट करायचं प्रॉपरली, तेच प्रमोशन तुमचं काय होणार आहे. तुम्ही एखाद्या कस्टमर सोबत प्रॉपर कम्युनिकेशन करताय, तर ते कम्युनिकेशन जर फ्रुटफुल झालं तर तो कस्टमर आपला परचेस करणार आहे. काय कोर्सेस असेल, तुमचे प्रोडक्ट असेल, काही असेल, तो परचेस करणार आहे. त्यान आयडेंटिफाय टार्गेट ऑडियन्स आयडेंटिफाय करायचं आपल्याला. त्याचबरोबर डिझाईन द मेसेज अँड सिलेक्शन मीडिया, ठीक आहे, सिलेक्शन ऑफ मीडिया करायचं आपल्याला आणि प्रॉपर मेसेज डिझाईन करून त्यांना डिलिव्हर करायचं. त्याचबरोबर रोल ऑफ जनरेटिव्ह एआय इन मार्केटिंग कम्युनिकेशन, ठीक आहे. आता एआयचा जमाना आलेला आहे, तर त्या एआयच्या जमानाला आपण आजच्या ह्या मार्केटिंगमध्ये, प्रमोशनमध्ये कसं यूज करू शकतो ते पण आपण ह्या फोर्थ चॅप्टर मध्ये इन डिटेल बघणार आहे. बघा आता शेवटचा आहे आपला चॅप्टर नंबर 5, प्रोडक्ट लेवल प्लॅनिंग. प्रोडक्ट लेवल प्लॅनिंग म्हणजे प्रोडक्ट स्टार्ट होण्यापासून ते प्रोडक्ट विकण्यापर्यंत जी प्लॅनिंग असते ती इन डिटेल ह्याच्यामध्ये बघायचं. बघा मार्केटिंग प्लॅन डेव्हलपमेंट, एक्झिक्युटिव्ह समरी, सिच्युएशन अनालिसिस आहे, मार्केटिंग स्ट्रॅटेजी आहे, फायनान्शियल प्लॅन्स असतील, ठीक आहे, मार्केटिंग इव्हॅल्युएशन अँड कंट्रोल असेल, प्रॉफिटेबिलिटी कंट्रोल, इफिशियन्सी कंट्रोल अँड स्ट्रॅटेजिक कंट्रोल, असे 3 टाईपचे कंट्रोल्स आपल्याला बघायचे आहेत. त्याचबरोबर एजाइल प्रॅक्टिसेस इन मार्केटिंग, क्विक डिसिजन घ्यायचे. आता बघा एखादं तुमचं प्रोडक्ट आहे, ते म्हणजे एकदम मार्केटमध्ये बूम मध्ये चाललेलं आहे, तर बूम मध्ये चाललेलं तुम्हाला प्राइसिंग लगेच क्विकली अडॅप्ट करावं लागतं. आणि एखादं प्रोडक्ट पिटलं आहे, मार्केटमध्ये घसरलंय, पूर्ण स्टॉक मार्केट पडले, त्या प्रोडक्ट तुमचं बॅड इमेज झालेली आहे, त्या बॅड इमेजला टॅकल करण्यासाठी तुमची प्राइसिंग लगेच क्विकली तुम्हाला काय करायचं आहे, चेंज करायची. दॅट इज द एजाइल प्रॅक्टिसेस, म्हणजे क्विक डिसिजन मेकिंग घ्यायचे. देन यूज ऑफ टेक्नॉलॉजी, कनेक्टेड फोर्सेस, इमर्सिव्ह मार्केटिंग टूल्स, आपल्याला हे सगळं 5th युनिटमध्ये शिकायचे. तर अशा प्रकारे हे इन डिटेल आपलं सिलेबस आपण काय केलेला आहे, बायफर्केट केलेला आहे, कॅटेगराईज केलेला आहे आणि तुमच्यापर्यंत पोहोचवलेलं आहे. एवढ्या सोप्या भाषेत आपल्यासाठी आपण हे पीपीटी बनवून घेऊन येत असतो. त्याच्यासाठी तुमचं एक कर्तव्य आहे की तुम्ही ह्या पर्टिक्युलर व्हिडिओला लाईक करत चला, शेअर करत चला आणि आपल्या मित्रांना पण सांगत चला की सबस्क्राईब करा ना. तर असेच तुमचं जर सपोर्ट भेटत असेल तर आपण नवीन व्हिडिओ टाइम टू टाइम घेऊन येत जाऊ. तर त्याच्यासाठी तुम्ही सपोर्ट करा चॅनलला. देन बघा आपले सेकंड सेमिस्टरचे क्लासेस पण आहेत, ठीक आहे, क्लासेस घेत असतो आपण सेकंड सेमिस्टरचे एकदम सिस्टमॅटिक वेने, असेच पीपीटी प्रेझेंटेशन थ्रू, ठीक आहे, आपण लाईव्ह क्लासेस शिकत असतो. आता बघा काहीच विद्यार्थ्यांना प्रॉब्लेम असतो, सर लाईव्ह क्लासेसची फीस जास्त आहे, रेकॉर्डेड भेटतील का? ओनली रेकॉर्डेड घ्यायचं तुम्हाला. लाईव्ह क्लासेसच्या 40-50% डिस्काउंट मध्ये तुम्हाला रेकॉर्डेड क्लासेस पण भेटू शकतात. 3-4 महिन्याची बॅच आहे आपली. तर ठीक आहे, 1 फेब्रुवारीपासून स्टार्ट होणार आहे आपली बॅच, ठीक आहे. त्याच्यासाठी तुम्ही ह्या नंबरला कॉन्टॅक्ट करू शकता आणि माझ्याशी प्राइसिंग जाणून घेऊ शकता. एकदम अफोर्डेबल चालू आहे. टोटल फीस एवढी नसून एकदम नॉमिनल असणार आहे. 4 डिजिटच्या अंदर तुमची प्राइस असणार आहे लाईव्हची आणि रेकॉर्डेडची. तर त्याच्यासाठी लवकरात लवकर तुमचं ऍडमिशन कन्फर्म करून घ्या आणि इंटरॅक्टिव्ह वेने शिकायचा प्रयत्न करत चला, जेणेकरून तुम्हाला तुमच्या करिअरमध्ये एमबीए मध्ये काही अडचणी येणार नाहीत. देन बघा आता हे युनिव्हर्सिटीने जे सिलेबस दिले आपल्याला, ठीक आहे, तर ते सिलेबस इन डिटेल आपण इथं नोट डाऊन केलेला. बघा प्रोडक्ट लेवलला काय शिकायचं आहे, प्राइसिंग काय शिकायचं आहे, देन प्लेस कुठं असणार आहे, प्रमोशन कुठं असणार आहे, देन प्रोडक्ट लेवल प्लॅनिंग. हे इन डिटेल एवढा टाईपचा सिलेबस तुम्हाला मी क्रक्समध्ये केलेला आहे. त्याची पीडीएफ पाहिजे असेल तर टेलिग्रामला आणि आपल्या व्हॉट्सअप कम्युनिटी जॉईन करा, ॲज वेल एज आपलं ऍप्लिकेशन डाउनलोड करा. तुम्हाला फ्री मटेरियल सेक्शनमध्ये ह्याची पीडीएफ भेटून जाईल. तुम्हाला हे सिलेबस रीड करण्यासाठी इझी होऊन जाईल. देन बघा हे इन डिटेल तुम्ही वाचू शकता. एवढं वाचत आपण बसणार नाही, तुम्हाला शॉर्टमध्ये करून ऑलरेडी सांगितलेलं आहे. आता त्याचबरोबर आपल्याला बघायचं आहे पेपर पॅटर्न बघणार आहोत. पेपर पॅटर्न मध्ये पेपर कशा टाईपचा येत असतो, किती मार्काचा येत असतो, ते सगळं आपण इथं बघणार आहे. बघा लास्ट इयरचा पेपर मी इथं इन्क्लोज केलेला आहे. त्यामध्ये आपल्याला 50 मार्क्सचा युनिव्हर्सिटीचा पेपर येतो, 50 मार्क्सचा. तर त्यामध्ये तुम्हाला 2 मार्काचे किती 8 क्वेश्चन्स असतात, 2x8. देन तुम्हाला 5 मार्करचे किती 2 क्वेश्चन्स लिहायचे असतात, अटेम्प्ट करायचे असतात. हे 10 मार्क्स आणि हे 10 मार्क्स. बघा इझी तुम्हाला पॅटर्न आहे. देन त्याच्यानंतर बघा तुम्हाला जे 10 मार्क्सचे क्वेश्चन आहेत त्याच्यामध्ये तुम्हाला एक केस स्टडी येऊ शकते, ठीक आहे. तुम्हाला ऍप्लिकेशन माइंडसेट तुम्हाला जे मार्केटिंगमध्ये शिकलाय, तुम्हाला ऍक्च्युअली प्रोडक्ट डेव्हलपमेंट प्लॅन बनवा, मार्केटिंग स्ट्रॅटेजी बनवा, अशा प्रकारे मल्टिपल क्वेश्चन्स केस स्टडी प्रमाणात पण येऊ शकतात. तुम्ही इंडिव्हिज्युअल आहे,
मॅनेजर आहे एखाद्या कंपनीमध्ये, कंटेंट स्ट्रॅटेजिस्ट आहे किंवा तुम्ही ब्रँड मॅनेजर आहे, मार्केटिंग मॅनेजर आहे, तर तुम्ही एखादं प्रोडक्टचं त्याचे कन्सेप्च्युअलायझेशन टू कमर्शियलायझेशन पर्यंत कसं घेऊन जाणार आहे, त्याची स्ट्रॅटेजी बनवा, अशा टाईपचे क्वेश्चन येऊ शकतात तुम्हाला. बघा इथं लिहिलेलं आहे, तुम्हाला हे इन डिटेल तुम्ही वाचू शकता. बघा इंटिग्रेटेड मार्केटिंग कम्युनिकेशन प्लॅन करा, क्रिएट करा बोलतंय, ठीक आहे. देन हे थेरोटिकल सब्जेक्ट आहे. देन बघा इथं पण तुम्हाला डिझाईन मार्केटिंग प्लॅन म्हणलेला आहे. ते अशा प्रकारे तुम्हाला केस स्टडी, यू आर अपॉइंटेड ॲज मार्केटिंग मॅनेजर, ठीक आहे. तर तुम्हाला डिझाईन करायचा मार्केटिंग प्लॅन फॉर सक्सेसफुल लॉन्च. तर अशा प्रकारे केस स्टडीज येतात. बेसिक पेपर आहे, इझी पेपर आहे. इंटरॅक्टिव्ह वेने शिका, आपल्याकडे शिकू शकता तुम्ही. आपले क्लासेस त्यासाठी स्टार्ट होणार, तर तुम्ही आपल्याशी कॉन्टॅक्ट करून तुमचे सीट बुक करू शकता. देन बघा आता आपण स्पेशलायझेशन बद्दल बघणार आहे. मार्केटिंग का घेतलं पाहिजे, करिअर ऑपॉर्च्युनिटीज आहेत का नाही, रिअल लाईफ इंडस्ट्रीज मध्ये मार्केटिंगचा कसा उपयोग होतो, ते सगळं आपण आता ह्या नंतर बघणार. आता सिलेबसचा पार्ट बघितलेला आहे आपण, त्याचं पेपर पॅटर्न बघितलेला आहे. आता मार्केटिंग का चूज केलं पाहिजे, कुणी चूज केलं पाहिजे आणि मार्केटिंगमध्ये कुठल्या टाईपचे जॉब्स असतात ते आपण आता इन डिटेल बघणार आहोत. बघा स्कोप ऑफ मार्केटिंग इन रिअल लाईफ इंडस्ट्री. बघा इंडस्ट्री रिलेव्हन्स काय. आता कंझ्युमर गुड्स, तुम्ही डे टू डे आपल्या आयुष्यामध्ये गुड्स वापरता. कोणते, घड्याळीपासून तुमच्या मेकअप पासून तुमचे क्लोथ्स वगैरे, एनी काइंड ऑफ गुड्स तुम्ही काय करता, यूज करत असता. मग ते झाले कंझ्युमर गुड्स झाले. ते कंझ्युमर गुड्स बनवता तुम्ही, त्याच्यासाठी प्रॉपर तुम्हाला प्रोडक्ट बनवायचं आहे, प्राइसिंग करायचं आहे, त्याची प्रमोशन करायचं आहे, प्लेस ठरवायचं आहे, त्याच्यासाठी तुम्हाला मार्केटिंगची गरज असते. तर हे कंझ्युमर गुड्स मध्ये तुमचे एक स्कोप आहे. देन ई कॉमर्स. बघा ई कॉमर्स मध्ये तुम्हाला मार्केटिंग डिझाईन करायचे, सोशल मीडिया स्ट्रॅटेजीज, ठीक आहे. देन तुम्हाला प्रमोट करायचे, ऍडव्हर्टायझिंग करायचे, ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला इथं करायच्या आहेत ई कॉमर्स मध्ये. देन डिजिटल मार्केटिंग करायचे, सोशल मीडिया थ्रू तुमचं प्रोडक्ट प्रमोट करायचंय तुम्हाला, तर ह्या गोष्टी बघू शकता. रिटेल अँड होलसेल डिस्ट्रीब्युशन मध्ये तुम्हाला मार्केटिंग वाल्यांना स्कोप आहे. देन बघा सर्व्हिस इंडस्ट्रीज, बँकिंग मध्ये मार्केटिंगला प्रोडक्ट विकायचे, इन्शुरन्स विकायचे, क्रेडिट कार्ड विकायचे, तर मार्केटिंगचे गाईड लागतात आपल्याला, त्याच्यासाठी हे इथं आहे. हॉस्पिटॅलिटी असेल, एज्युकेशन असेल, हेल्थकेअर असेल, बायजूस मध्ये बघितलं असेल एज्युकेशन सेक्टरमध्ये, हेल्थकेअर मध्ये तुम्हाला इन्शुरन्स प्रोडक्ट असतील, मल्टिपल तुम्हाला हे ऑपॉर्च्युनिटीज आहेत मार्केटिंगमध्ये. हे डिफरंट सेक्टर सांगितले. आता बघा इमर्जिंग फील्ड्स कोणकोणते आहेत मार्केटिंगमध्ये. बघा टेक्नॉलॉजी सेक्टर्स आहेत, स्टार्टअप्स आहेत, डिजिटल मीडिया फर्म्स आहेत, सोशल मीडिया कन्सल्टन्सीज आहेत, तिथं तुम्हाला जॉब रोल भेटू शकतो. त्याच्यामुळे हे एआय आणि डेटा अनालिटिक्स खूप गरजेचं आलंय मार्केटिंगमध्ये, तिथं तुम्ही एंटर करू शकता. देन इन्फ्लुएन्शियल मार्केटिंग आहे, ग्रीन मार्केटिंग आहे, ह्या सगळ्या गोष्टीमध्ये तुम्हाला हे मार्केटिंगचा स्कोप आहे. त्याचबरोबर आता बघा तुम्हाला करिअर ऑपॉर्च्युनिटीज कुठे कुठे असणार ते बघणार आहे. बघा करिअर ऑपॉर्च्युनिटीज इन मार्केटिंग. सगळ्यात पहिला जॉब रोल बनणार आहे. कुठल्या कुठल्या टाईपचे जॉब रोल असतात तुम्हाला मार्केटिंगमध्ये, तर सगळ्यात पहिला मार्केटिंग मॅनेजर असेल, कंटेंट स्ट्रॅटेजी बनवायचा असेल, ठीक आहे, तो टोटल ऑल मार्केटिंग मॅनेजर मध्ये सगळेच कामं येत असतात. देन तुम्हाला ब्रँड मॅनेजर असेल, देन तुम्हाला रिसर्च अनालिस्ट असेल, मार्केटिंगमध्ये तुम्हाला रिसर्च करावं लागतं कधी कधी, त्याच्याबद्दल तुम्हाला अनालिस्ट व्हावं लागतं. डिजिटल मीडिया मार्केटिंग स्पेशलिस्ट आहे, ते जॉब रोल घेऊ शकता तुम्ही. सेल्स मॅनेजर, एखादा प्रोडक्ट बनवलाय त्याला टोटल कंपनी टू कस्टमर कसं पोहोचवणार ते बघायचंय तुम्हाला. देन ऍडव्हर्टायझिंग अँड प्रमोशन्स मध्ये तुम्हाला जॉब ऑपॉर्च्युनिटीज आहेत, ठीक आहे. देन प्रोडक्ट मॅनेजर, एखादा प्रोडक्ट डेव्हलपमेंट आहे, कन्सेप्च्युअलायझेशन आहे, त्याच्यामध्ये तुम्हाला जॉब रोल्स आहेत. देन तुम्हाला कस्टमर रिलेशनशिप मॅनेजर आहे, तर बँकिंगमध्ये वगैरे मार्केटिंग वाल्यांना कस्टमर रिलेशनशिप मॅनेजमेंट खूप गरजेचं आहे. वेल्थ मॅनेजर वगैरे त्याच्यामध्ये तुम्हाला स्कोप आहे. असे हे मल्टिपल सेक्टर्स आहेत तिथं की तुम्ही ऍज अ मार्केटिंग गाय म्हणून वर्क करू शकता. आता हे जॉब देणारे कोण कोण आहेत बघा. प्रत्येक कंपनी, एफएमसीजी असेल, तुमचे डेली कंझ्युमर गुड्स बनवणारे असतील, ठीक आहे, ई कॉमर्स प्लॅटफॉर्म असेल, ऍडव्हर्टायझिंग एजन्सीज असतील सोशल मीडियाचे वगैरे, देन मार्केट रिसर्च फर्म्स आहेत, देन टेक्नॉलॉजी कंपनीज आहेत जिथं की टेक्नॉलॉजी कंपनीजला पण मार्केटिंगची गरज आहे. देन स्टार्टअप अँड एमएनसीज आहेत मल्टिपल, जिथं की तुम्हाला जॉब भेटू शकते. हे एम्प्लॉयर्स आहेत आणि हे जॉब टाइप्स आहेत. अशा प्रकारे हे तुमचं मार्केटिंगचं स्कोप आहे. म्हणजे आता तुम्हाला बघा ह्या गोष्टी जर तुम्हाला अट्रॅक्ट करत असतील, ह्या सगळ्या गोष्टी मार्केटिंगच्या, तर तुम्ही मार्केटिंगमध्ये जाऊ शकता. इन डिटेल तुम्हाला बघा कोणी जाऊ शकतं मार्केटिंगमध्ये. हु हॅज स्कोप इन मार्केटिंग. बघा हु शुड परस्यू द मार्केटिंग स्पेशलायझेशन. बघा ज्याला क्रिएटिव्ह थिंकिंग करायचे, म्हणजे नवीन नवीन आयडिया येतात डोक्यामध्ये, हे करायचं सर, हे करू शकतो, ते करू शकतो, अशा प्रकारे मार्केटिंग आपण प्रोडक्ट डेव्हलप करू शकतो, म्हणजे असे क्रिएटिव्ह दिमाग चालतात ना तुमचे, अशा लोकांनी मार्केटिंग घेतलं पाहिजे. देन ज्यांना कम्युनिकेशन चांगलं, एखाद्याला चांगलं पटवायची स्किल असते, पुढच्याला म्हणजे कन्व्हिन्सिंग पॉवर असते, असे लोक मार्केटिंगमध्ये जाऊ शकतात. त्याचबरोबर इंडिव्हिज्युअल इंटरेस्टेड इन अंडरस्टँडिंग कस्टमर बिहेवियर. आता कस्टमर कसं विचार करतो, कस्टमरला काय पाहिजे, असं इंट्युशन जे येतं ना मधून तुमच्या ॲज अ कस्टमर बाईंग बिहेवियर बद्दल, तर तुम्ही जॉईन करू शकता मार्केटिंग. त्याचबरोबर प्रॉब्लेम सॉल्व्हर हु एन्जॉय स्ट्रॅटेजिक अँड प्लॅनिंग. एखादं प्रोडक्ट आहे, तुम्हाला स्ट्रॅटेजी बनवायची आहे, प्लॅन करायचे आहे, कसं ग्राउंड लेवलवरती उतरायचं, सगळं माइंडमध्ये चालतं तुमच्या. ऑलवेज किडे असतात ते काय, ते किडे असतील तर तुम्ही मार्केटिंग जॉईन करू शकता. देन कॅन्डिडेट अस्पायरिंग फॉर डायनामिक रोल्स. आता बघा मार्केटिंगमध्ये तुम्हाला मल्टिपल रोल्स आहेत, ठीक आहे. तुम्हाला प्रोडक्ट मॅनेजमेंट पासून ते पूर्ण सेल्स पर्यंत तुम्हाला
ऑल ब्रॉड फील्ड आहे मार्केटिंगमध्ये. तुम्हाला जर इंटरेस्ट असेल त्या गोष्टीमध्ये, फील्डवरती काम करायचं आवड असेल, तर तुम्ही काय करू शकता, हे मार्केटिंग जॉइन करू शकता. तर अशा प्रकारे हे मार्केटिंगचा स्कोप आहे, करिअर अपॉर्च्युनिटीज आहेत, जॉब रोल्स आहेत, कोण जॉब देतं, हे सगळ्या गोष्टी आपण इन डिटेल बघितलेल्याच आहेत. अशा जर तुमचा माइंडसेट असेल, तर तुम्ही मार्केटिंग जॉइन केलं पाहिजे. त्याच्या पलीकडे आपण मार्केटिंगमध्ये काय नसणार आहे, ठीक आहे. तर मार्केटिंग इज नॉट अबाउट सेलिंग ओनली. मार्केटिंग कन्सेप्च्युअलायझेशन, स्ट्रॅटेजी बनवण्यापासून ते सेलिंग पर्यंत ऑल इन्क्लुसिव्ह आहे, ठीक आहे. तर तुम्हाला असं नाही समजायचं की मार्केटिंग फक्त आणि फक्त हे सेलिंग पर्पजचं आहे, तर दॅट इज रॉंग, ठीक आहे. तर अशा प्रकारे हे मार्केटिंग पूर्ण ओव्हरऑल कन्सेप्ट आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, जर तुम्हाला असंच इंटरॅक्टिव्ह वेनी शिकायचं आहे, तर आपले क्लासेस तुम्ही जॉइन करू शकता. आणि इथपर्यंत बघितलं त्याबद्दल तुमचं मनःपूर्वक आभार. थँक यू व्हेरी मच. भेटूया नेक्स्ट सेशनला. नेक्स्ट सेशन येणार आहे आपलं फायनान्शियल मॅनेजमेंट बद्दल. तर फायनान्स बद्दल आपण जाणून घेणार आहोत. मार्केटिंग बद्दल बघितलंय आपण, आता फायनान्स बद्दल बघूया. तर थँक यू व्हेरी मच. भेटूया नेक्स्ट सेशनला. धन्यवाद.